नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील स्त्री शूद्रांचा वेदाधिकार या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 3 भागांपैकी पहिला भाग वाचतो. स्त्री शूद्रांचा वेदाधिकार, वेदाची कृपणता आणि गीतेची उदारता. वेदांचा अधिकार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वरच्या त्रैवर्णिक पुरुषांनाच आहे. चौथ्या शूद्र वर्णातील पुरुष आणि 4ही वर्णातील स्त्रिया यांना तो अधिकार नाही असा एक रूढ समज आहे. त्याला धर्मग्रंथात आधार आहे. धर्मसूत्रे, मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, महाभारत, ज्ञानेश्वरी आदींनी स्त्री शूद्रांना वेदाधिकार नाकारला आहे. विशेषतः शूद्रांनी वेद ऐकल्यास त्यांच्या कानात तापलेले शिसे ओतावे, त्याचे वेद पठण केल्यास त्यांचा देह करवतीने उभा चिरावा, त्याने वेदांचे अध्ययन केल्यास त्याला देहांताची शिक्षा करावी, अशा आशयाची दंडवचने उपरोक्त धर्मग्रंथात आढळून येतात. म्हणजे वेद उच्चारण, वेद पठण, वेदश्रवण, वेद अध्ययन या सर्व गोष्टी स्त्री शूद्रांना नाकारल्या आहेत. पर्यायाने या वेदांच्या माध्यमातून त्रैवर्णिक पुरुषांना मिळणारी पुत्र, पौत्र, धनधान्य आदी ऐहिक इप्सिते आणि स्वर्ग आदी पारलौकिक इप्सिते स्त्री शूद्रांना नाकारलेली आहे. ऐहिक नव्हे, पण पारमार्थिक क्षेत्रातील स्त्री शूद्रांबाबतचा तो नकार एका श्रेष्ठ धर्मग्रंथाने फिरवला आहे असे सांगण्यात येते. तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. स्त्री शूद्रांबाबतची ती उणीव, ती कृपणता नाहीशी करण्याकरिता वेदच गीतारूपाने प्रकट झाला अशी गीतेची उदारता ज्ञानेश्वरीकार मोठ्या गौरवाने सांगत असतात. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, अध्यापक, प्राध्यापक, वक्ते, प्रवक्ते गीतेच्या या उदारतेचा गौरव करण्यासाठी ज्ञानेश्वरीतील त्या संबंधित ओव्या परत परत उद्घृत करीत असतात. त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या अशा: वेदू संपन्न होय ठाई, परी कृपणू आन नाही, जे कानी लागला तीही वर्णांसाची. ए राम भवव्यथा ठेलेया, स्त्री शूद्राद्रिका प्रणिया, अनवसरू मांडुनिया असे नव्हे. तरी मज पाता ते उणे, फेडावया गीतापणे, वेदू वेठला भलतेने, सेव्यू हो आवेया. या ओव्यांचा आशय स्पष्ट आहे. वेद ऐहिक पारलौकिक सुखे देण्याबाबत संपन्न आहे, पण त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही. कारण ती सुखे इप्सिते तो फक्त पहिल्या 3च वर्णांना देतो. संसार दुःखात खितपत पडलेल्या अन्य स्त्री शूद्रादी प्राण्यांना या इप्सितांबाबत तो अनधिकारी ठरवतो. म्हणून स्त्री शूद्रांबाबतच्या त्या उणीवांचे परिमार्जन करण्यासाठी, ती इप्सिते स्त्री शूद्रादिकांना देण्यासाठी तो वेदच गीतारूपाने प्रकट झाला आहे. गीतेची ही उदारता गीतेच्या 9व्या अध्यायात भगवंताने स्वमुखानेच सांगितली आहे. ती अशी: माम हि पार्थ व्यपाश्रित्यम येपी स्यु पापयोनयः, स्त्रियो वेशास्तथा शूद्रास्तेपी यांती पराम गती. अर्थ असा: कारण हे पार्थ, माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य व शूद्र किंवा अंत्यजाती जे पापयोनी असतील ते देखील परमगती पावतात. ज्ञानेश्वरीकारांचा अनुवादही स्पष्ट आहे. एया लागी पापयोनी अर्जुना, काम वैश्य शूद्रांगना, येणे माते भजताम सदना, माझे या येती. म्हणजे भगवंताच्या भक्तीने वैश्य, शूद्र, स्त्रिया आदी पापयोनी भगवंताप्रत पोहोचतात. भगवंताच्या भक्तीने स्त्री शूद्रादिकांना पारलौकिक इप्सित जो मोक्ष तो मिळतो, असा हा आशय आहे. म्हणजे वेदांनी जे स्त्री शूद्रांना नाकारले होते ते इप्सित निदान पारलौकिक क्षेत्रात त्यांना गीतेने दिले, असा हा अभिप्राय आहे.
भक्तिमार्गाद्वारे स्त्री शूद्रांनाही मोक्ष मिळतो. हे उदार प्रतिपादन गीतेचे आहे. ते श्रेय गीतेचे आहे असा हा अभिप्राय आहे. गीतेमध्ये ते प्रतिपादन आहे हे उपरोक्त गीता श्लोकातूनच स्पष्ट होतं. पण वेदांबाबत काय? वेदोत्तर कित्येक धार्मिक ग्रंथांनी हा वेदाधिकार स्त्री शूद्रांना नाकारला आहे, हेही खरेच. चौथा शूद्र जो धनंजया वेदीम लागू कीर नाही तेया असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरानेही तो नाकारला आहे. पण प्रत्यक्ष वेदांची साक्ष काय आहे? इंद्र, मित्र, वरुण, आदित्य, भगवान, विष्णू आदी देवतांची प्रार्थना, भक्ती याबाबत वेद हे स्त्री शूद्रांना नकार देतात काय? वेदांनी ईश्वर भक्तीचे स्वातंत्र्य स्त्री शूद्रांना नाकारले आहे काय? वेदऋचामध्ये अशी साक्ष कुठे मिळते काय? वेदऋचा भक्तिभावाने गाणे, त्या माध्यमातून त्या त्या देवतांची प्रार्थना करणे, त्या प्रार्थनांतून ऐहिक पारलौकिक कल्याणासाठी काही मागणे, असा वेदाधिकार त्रैवर्णिकांप्रमाणेच स्त्री शूद्रांनाही होता काय? हा संशय मूलात्मक प्रश्न वास्तविक उद्भवताच कामा नये. कारण प्रत्यक्ष काही वेदऋचाच काही स्त्री शूद्रांनी रचल्या आहेत. त्या ऋचांचे कर्तेच स्त्री शूद्र आहेत. असा हा स्त्री शूद्रांबाबतचा कर्तेपणाचा वेदाधिकार प्रत्यक्ष वेदवाङ्मयातच आढळून येतो. शूद्र वेदरचनाकार. ऋग्वेद आदी 4 वेद ब्रह्मविद्येबाबत गहन तत्वज्ञानपर चर्चा करणारी, वेदांत नावाने परिचित असलेली उपनिषदे, आरण्यके आणि यज्ञ संस्थेचे स्वरूप सांगणारी ब्राह्मणे या सर्वांना वेद किंवा वेदवाङ्मय असे म्हणतात. या सर्व प्रकारच्या वेदवाङ्मय निर्मितीत शूद्रांचाही सहभाग आहे. त्याबाबतची उल्लेखनीय प्रातिनिधिक नोंद अशी करता येईल. 1. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील 94 सूक्त हे नागवंशीय कद्रूचा पुत्र अर्बुद या शूद्राने लिहिले आहे. 2. ऋग्वेदाच्या 1076च्या सूक्ताचा कर्ता नागजातीय इरावत पुत्र हा शूद्र आहे. 3. शूद्रपुत्र महिदास याने ऐतरेय ब्राह्मण रचले आहे. 4. ऐतरेय उपनिषदाचा कर्ताही शूद्र मानला जातो. 5. कवश एलुष हा शूद्र यज्ञाचे आध्यात्मिक रहस्य सांगणारा सूक्त रचनाकार आहे. 6. सत्यकाम जाबाली या शूद्राचे महाविद्येतील कर्तृत्वामुळे त्याचे उपनयन करून त्याला ब्राह्मणत्व देण्यात आले. 7. जनश्रुती राजाला सर्वर्ग विद्या सांगणारा रैक्व ऋषी हा गाडीवान शूद्र आहे. 8. ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील ऋषी दिवोदास हा नावावरूनच शूद्र दिसतो. 9. ऋग्वेदाच्या 8व्या मंडलाच्या 85-86 भागाचे कर्ते कृष्णाशी कण्व हे शावया रंगाचे म्हणजे शूद्रच ठरतात. 10. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील अंगिरस ऋषी काळ्या रंगाचे म्हणजे शूद्रच ठरतात. शूद्रांचा ज्ञान तेजाचा वेदाधिकार. शूद्रांना वेदऋचा रचण्याचा आणि ब्रह्मविद्येचाही वेदाधिकार होता हे उपरोक्त उदाहरणावरून स्पष्ट दिसते आणि याचे कारणही स्पष्ट आहे. श्रद्धाशील मनाने मानलेल्या परमेश्वराच्या त्या निश्वसितांनी, त्या वेदऋचांनी इतर त्रैवर्णिकांसहित शूद्रांनाही ज्ञानतेजाचा अधिकार दिला आहे. त्याची साक्षही वेदऋचांतूनच पाहायला मिळते. 1. ऋचं नो देहि ब्राह्मणेषु ऋचं राजसुनस्कृधी ऋचं विशेषु शूद्रेषु मयि देहि ऋचा ऋचं. आमच्या ब्राह्मणांमध्ये तेज वसो, आमच्या क्षत्रिय राजपुरुषांमध्ये तेज वसो, वैश्य आणि शूद्रांमध्ये तेज राहो, असे तेज माझ्यामध्येही राहो, अशी ही युजुर्वेद ऋचीची प्रार्थना आहे, जीमध्ये शूद्रांसहित सर्व वर्णांमध्ये ज्ञान तेजाचे मागणे केले आहे, जीमधून शूद्रांनाही ज्ञान तेजाचा अधिकार स्पष्टपणे सुचवला आहे. 2. यथेम मा वाचम कल्याणी मा वेदाती जनेभ्यः
ब्रह्मराजन्याभ्या शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय. ही कल्याणकारी वाणी मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व चारण या सर्वांसाठी उच्चारली. असा शूद्रांसाठीचाही कल्याणकारी यजुर्वेद मंत्र आहे. 3 तवे मे पृथिवी पंचमानकायेभ्यो जातिस्मृतं मर्तेभ्यः उद्यत्सूर्यो रश्मिभिरातनोति. अथर्व. हे मातृभूमी, तुझेच आम्ही 5ही प्रकारचे मानव आहोत. उगवणारा सूर्य या सर्वांना तेजरूपी अमृत आपल्या किरणांनी देत आहे. अथर्ववेद रुचेतील ही आदित्य स्तुती त्याचे तेजामृत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि निषाद या पंचमानवांना देत आहे, असा पंडित सातवळेकरांचा अन्वयार्थ आहे. ब. पंचजना मम होत जशुत्ताम. क. यज्ञियासहा पंचजना मम होत्र जुषध्वम. या दोन्ही ऋग्वेद ऋचातून 10-53 यजन करणारे पंचजन माझ्या होमाचे यज्ञाचे सेवन करो, असा होमाचा यज्ञाचा अधिकार पंचजनांना दिला आहे. वरील 3ही ऋचांमध्ये पंचमानव, पंचजन हे जे शब्द आले आहेत त्याचा अर्थ वाशी आपटे यांच्या शब्दकोशात जनता मनुष्य मात्र असा दिला आहे. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, निषाद, the 4 primary castes of the Hindus with the Nishads and barbarians as the 5th असाही दिला आहे. इथे हा पहिला भाग थांबवतो. धन्यवाद.